जनावरी काय 200 रुपयाला मागत आहे तर 100 रुपयाला पिल्लू आणलंय 100 रुपयाला आणि 200 रुपयाला मागतात काय बरोबर ते 6 महिने खाया घातले. गर्दी पाहू शकाल. पाळीव शेळ्या खरेदीसाठी झालेली गर्दी आहे सगळी. शकाल या बदबरीच्या शेळ्या आणि बोकड मिक्स आहे. कशी शेळ्या आणि बोकड मिक्स आहेत बघा. भरपूर माल आलाय याच्यामध्ये सगळा. दादा आज कोणता कोणता माल आहे? तोतापुरी आहे, कोटा आहे. हा तोतापुरी आणि कोट्यामध्ये आहे बघा. कानाची लेंथ पाहू शकाल. या कोटामधले एक सर आपलेच आहेत नाही आपले ओके. आता हे गाभण आहे कसे लागलेले आहे 2-2 महिन्याच्या. ओके. आणि काय किंमत सांगता यांची? नाही कशी किंमत कशी सांगताय म्हटलं? 11 साडे ही पिल्लं आहेत या शेळ्यांची. हे ज्या आपण शेळ्या बघितल्या यांची काय दर चालू आहे सर? यांची आहे 17-18 चालू आहे. पिल्लांसोबत? हा पिल्ल्यांची. ओके. आणि इकडच्या ह्या काही गाभण आहे, काही खाटे आहे त्याचे. ओके. हे चालू आहे 18-19. 18-21. ओके. कोंबडे बघा आजचे बाजारातले कोंबडे आहेत. कोंबडे आहेत इकडे बघा. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळीपालन कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार आणि कोंबडी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्याचबरोबर कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. कोंबडे बघा आजचे बाजारातले कोंबडे कोंबडे आहेत इकडे बघा. आणि इकडनं हा सगळा बाजार आलेला आहे बघा. पलीकडनं पण आहे आणि इकडे गाड्या आहेत बघा. तर सर आहेत आपल्यासोबत. सर आजचा बाजार कसा आहे? आजचा बाजार मार्गशीर्ष घातल्यामुळं जरा बाजारात माल बी आहे हा आणि गिऱ्हाईक फार कमी आहे आज जरा. ओके. आवक कशी आहे आजची? आजच्या आवक तर चालली 400-500 रुपयापर्यंत. म्हणजे किती आज माल बऱ्यापैकी आला असेल ना? हो माल आहे. माल आता इंग्लिश माल येतोय, गावरान येतोय, हा थंडीत माल यायला सुरुवात होते ओके. माल. आणि दर कितीपासून कितीपर्यंत मिळतात? तर आता 300 पासून तर 500 रुपयापर्यंत, 550 रुपयापर्यंत चालतं. ओके. म्हणजे जसा माल तशी किंमत हो होते. मोठा बारीक असतो ना सर. ओके. आणि पुढचे बाजार कसे होतील? पुढच्या बाजार आता ते डिपेंड, काही एखाद्या दिक्कतच आली तर बाजार खाली असतात आणि जर काही नसलं तर हीच रेट चालणार. बरं. मार्गशीर्ष महिन्यात त्याच्यामुळं हेच रेट चालणार. ओके. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके ओके पाहू शकाल. बोला. तर इकडे पण पाहू शकाल तुम्ही गाड्या येतात बघा मार्केटमध्ये. मी जसं आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तर या असं गाड्या येत असतात बघा. इथं या इकोमध्ये सुद्धा माल आलेला आहे आणि पलीकडने एक गाडी आहे. सर आहेत आपल्यासोबत. सर आपलं नाव सांगा. माझं नाव सर व्यंकट गुट्टे, कुठून आले तुम्ही? राजगुरुनगर. ओके. आणि आपल्याकडे काय काय माल असतोय? माझ्याकडं आपलं कावेरी हां आणि सोनाली ओके. आणि गावरान पण असतो. गावरण पण असतो. आज काय दर चालू आहे सर? आज हे सर 170 रुपये चालू आहे. 170 रुपये किलो. हा. ओके. आणि कोणते पक्षी आहेत ते? आता ते कावेरी कावेरीचे 170 रुपये किलो दर चालू आहे. आणि नारांचा? नरांचा ते 10 रुपये प्लस असतो. ओके. म्हणजे 10 रुपयाचा फक्त फरक 10 आहे. रुपये. ओके. 180 रुपये. हो. आणि सोनालीचं वगैरे काय? सोनालीचा रेट आहे सर 210-220 रुपये किलो. 210-220 हा. रुपये. आता ओके. मंदी आले. हा. मंदी असल्यामुळं रेट रेट कमी झालेला आहे. ओके. आणि पुढे कसे होतील रेट? पुढं रेट वाढायचा चान्स आहे 1 ते डिसेंबरच्या महिन्याच्या. ओके. आणि कुणाला जर जास्त कोंबडे लागत असतील तर हो भेटतो सर आपल्याला. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 98-22-99-76-25. ओके. आणि लोकेशन? सर आपलं ठिकाण? माझं ठिकाण राजगुरुनगर. राजगुरुनगर. तर मित्रांनो सरांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि काय रेट चालू आहे ते आपल्याला सांगितलेलंच आहे. अशा प्रकारे सरांची गाडी आहे आणि आपल्याला घरपोच जरी माल हवा असेल जास्त तरी सर आणून देतील. ठीक आहे सर, धन्यवाद. असा गाड्यांतून माल येतोय, शेतकऱ्यांचा जो माल येतो अशा प्रकारे घेऊन येतात ते बघा. इकडे पण गाडी आहे. याचे बाजार का भरतात?
सर आज काय काय ही गाडी आहे आणि बाकीचा जो माल आहे तो इकडे राहतोय बघा अशा प्रकारे. मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल कावेरीचे घरगुती पक्षी आहेत बघा. अंड्यावरच्या कोंबड्या आहेत आणि कोंबडे आहेत. दादा आहेत आपल्यासोबत. दादा आपलं नाव? योगेश टाकळकर, कुठून आले? टाकळकरवाडी खेड. ओके. आणि आपल्याकडे काय काय माल आहे आता? आता कावेरीचं 50 कोंबडे आहे. हां, त्यातल्या आपल्या 25-30 काढल्यात आहे. अंडी चालू झाले तर अंडे चालू झालेले आहे. ओके. आणि काय साईज आहे कोंबडीची? आता साईज नाही म्हटलं तरी 1.5 किलो असं अंदाजे. ओके, 1.5 किलो पर्यंत. आता अंडी आणि चालू झाले. कोंबड्यांची? कोंबड्या असेल 2 किलो. 2 किलोच्या आसपास. ओके. आणि आता विक्री चालू आहे आपली? हा, मग अंड्यावर चालू आहे. त्यातलं दाटी व्हायला लागली त्याच्यामुळे हा. काढल्यात 50-40 ओके. आणि कसा दर मिळतोय 400, 350, 400 रुपये. कोंबडीचा? आणि कोंबडा? 800 रुपये. 800 रुपये. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? 88 47 92 95. ओके. दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि अंड्यावरच्या कोंबड्या आहेत बघा आणि कोंबडे पण आहेत. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादांशी एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. समोरनं पण माल आहे बघा. हा सगळा कोंबड्यांचा माल आहे. आणि इकडनं पण आहे बघा. हा, फोन करा आधी तुम्हाला कोंबड्या बघा. सर सगळ्या कोंबड्याचे का? हो, कोंबड्याचे. कोणत्या आहेत या? आपण कावेरी. कावेरीच्या. आणि काय दर चालू आहे आज? आता आपण 300 रुपये टाकायला विकतो. 300 रुपये टाकाने. अंड्यावर आलेले आहे का? एक महिना विकतो. ओके. अंड्यावर यायचे ना. कावेरीचे पक्षी आहे ना? कावेरी पूर्णच घर पक्ष केले. ओके. आपलं आणि आपलं शेड कुठे आहे? केंदूरमध्ये जायचं. केंदूरला. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 79 72 63 76 87. ओके. परत एकदा सांगा. 79 72 63 76 87. ओके. सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि सरांकडे पाहू शकाल कावेरीच्या कोंबड्या आहेत या की 1 महिन्याने अंड्यावर येतील ना. वॅक्सिन केलं. वॅक्सिन केलेले पक्षी आहेत आणि अंड्यावर आता चालू होतील 1 महिन्यानंतर कोंबड्या आहेत. जर कोणाला हवे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. अंडे वगैरे पण असतात ते बाजारात. कोंबडे आणि अंडे. इकडनं पण माल आहे बघा. ही अंडी आहेत. तुमच्या आहेत का या? कशा देत आहे? काय बाजारात नाही त्याला. कुठून आले होते तुम्ही? दोंद्यावरून. दोंद्यावरून. मागच्या शनिवारी चांगले पैसे झाले. या शनिवारी काय 200 रुपयाला मागत आहे तर 100 रुपयाला पिल्लू आणलंय. 100 रुपयाला. आणि 200 रुपयाला मागतात. काय बनवते 6 महिने खाया घातले. कोणत्या कोंबड्या आहेत त्या? कावेरीच्या. हा. अंड्यावर आलेले आहे अंडे आलेले. का? अजून किती कोंबड्या आहेत? अजून घरी 400 कोंबडे आहेत. 400 आहेत. हा. आज कशा 300-400 ने मागतात का? अहो डायरेक्ट 200 ने मागत आहेत. मार्गशीर्ष महिन्यामुळे. मग हा, मग आता 250 दिल्यात. मग काय दिल्या का? करतात माग न्यायच्यात. बरोबर. 250 रुपये दिले. आता नाही यायचं पुढच्या शनिवारी. मार्गशीर्ष संपेपर्यंत यायचंच नाही. बरोबर. ठीक आहे सर. 100 रुपयाला पिल्लू बाळा. आणि खाद्य किती मागे. बरोबर. हा, हा, फोटो काढतात माझा. काढ. चालेल. दोंद्यावरून आले होते ना? दोंद्यावरून. काय सांगताय कोंबडीचे? 1200. 1200. याला 1100. आणि यांचे? यांच्या 500. 500. दादा कोणत्या कोंबडे आहे? गावरान. काय किंमत सांगताय?
500 रुपये द्यायला 450. 450. आणि कुठून आले होते तुम्ही? काडीजवळ. अंडी चालू आहे का? चालू अजून एक एवढेच एवढेच. गावरांची आहेत ना ठीक. कशी देत आहे? 15 रुपये. अजून आहे का? एवढीच आहेत. किती असतं ते? 200-150 अंडे असतात. ओके. आणि कुठून येतं तुम्ही? वडगाव घेणं. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 98-90-75-59-62. पाहू शकाल गावरांची अंडी आहे बघा. बाकीचा पण अशा प्रकारे माल येतोय. मित्रांनो, आज बाजारमध्ये पाहू शकाल या बदबरीच्या शेळ्या आणि बोकड मिक्स आहे. कसे शेळ्या आणि बोकड मिक्स आहेत बघा. भरपूर माल आलाय. आणि हे आता गाभण वगैरे कसे आहेत? लागलेले आहेत, काही खाली आहेत, काही बोकडे आहेत, खस्सी. ओके. आणि काय दर सांगता यांचा? हे येतील 13,000 14,000. ओके. आणि आपला 15,000. कॉन्टॅक्ट नंबर? 9325840297. कोण आहे? लोकेशन? लोकेशन पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड. तर मित्रांनो, सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि लोकेशन पण सांगितलेलं आहे. बरबरीच्या शेळ्या आहेत बघा. शेळ्या बोकड पार्टी मिक्स आहेत. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि इकडे पण पाहू शकाल आता हा जातवन माल. कोटा आणि याच्यामध्ये सगळा. दादा आज कोणता माल आहे? तोतापुरी आहे, कोटा आहे. हा, तोतापुरी आणि कोट्यामध्ये आहे बघा. कानाची लेंथ पाहू शकाल. हे सगळे कोटा आहे ना? इथून इकडं कोटा आहे आणि इथून इकडं तोतापुरी आहे बघा. पाहू शकाल. आणि यांचं किती वय असेल? आता यांचं वय 5-5.5. आणि हे सगळे 5-5.5. पाट बोकड मिक्स आहे कसे? आणि काय किंमत सांगताय? आता माल पाहून राहतो, काही 10,000 11,000. तरी एक अंदाज आहे कितीपासून कितीपर्यंत? 10,000 7,000 ते 10,000 11,000. 7,000 ते 11,000 रुपयापर्यंत. ओके. तर 7,000 रुपयापासून 11,000 रुपयापर्यंत दर सांगितलेले आहे बघा. आणि एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 76 66 10 91 64. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि माल पाहू शकाल अशा प्रकारे माल आहे. जर आपल्याला कोणाला खरेदी करायचं असेल तर ते दर शनिवारी चाकण बाजारात येतात आहे. त्यांच्याशी एकदा नक्की संपर्क करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचा माल सुद्धा इकडे आहे बघा. या कोटामधले एक सर आपलेच आहेत नाही? आपलेच. ओके. आता या गाभण आहे कशा? लागलेले आहे 2-2 महिन्याच्या. ओके. आणि काय किंमत सांगता यांची? त्यांची सांगायला 14.5. 14.5. ओके. कोटामधले शेळ्या आहे बघा. 14.5 किंमत सांगतात ते. आणि या किती वेळ येताचे असतील सर? दुसऱ्या तिसऱ्या येतात जास्त. तिथे एक 3 शेळ्या दिल्या त्यांना. त्या पाठीमागे का? हां. नमस्कार सर. आज काय काय माल आहे? आज कोठा, शिरई, हा. सोजत आणि गावरान आज सगळा माल आहे. सगळा माल आहे. काठोडी होते ते इकले. दिले का? हा, आता ह्या कोणत्या गावरांच्या आहे का? या गावरांचे आता हे खाली झालेले आहे गाव. या खाली 2-2 बकरे आहेत त्यांना. 2-2 पिल्ले आहेत. हे इथं किल्ले बांधले. ओके. ही पिल्ले आहे का? हा, हे ओके. किल्ले. ही पिल्ले आहेत बघा. हा, आणि हे जातीचे इकडे. ही पिल्ले आहेत या शेळ्यांची. हे ज्या आपण शेळ्या बघितल्या यांचे काय दर चालू आहे सर? यांचे आहे 17-18 चालू आहे. पिल्लांसोबत? हा, पिल्ल्यांचे. ओके. आणि इकडच्या ह्या? काही गाभण आहे, काही खाटे आहे त्याचे. ओके. हे चालू आहे 18-21. 18-21. ओके. कोणता माल म्हटल्या इकडं? आज कोठा आहे, हा, शिरोई आहे हा. आणि शिवजेती. ओके. असे 3-4 प्रकारचे आहे. 3 प्रकारचे आहेत ते. ओके. आणि सगळे शेळ्याचे ना? सगळ्या शाळेचे. ओके. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9881
59 29 37. ओके, सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि आपल्याला कोणाला जर शेळ्या हव्या असतील शेळ्या एक तर नंबर आहे. त्यांना एकदा नक्की कॉल करा. शेळ्या पाहू शकाल, या त्यांच्याकडच्या शेळ्या आहेत. इकडे बघा, या काटेवाडीच्या शेळ्या आहेत बघा. गोल शिंगावाल्या, मोठ्या मापाचे आहेत. दोन राहिले. त्या सगळ्या गोल शिंगावाल्या आहेत. त्यांची शिंग तुम्ही पाहू शकाल. हे हारिन टाईप शिंग राहतात त्यांची आणि ही पिल्लं आहेत त्या शेळ्यांना झालेली. दादा हे तुमचे आहेत का? काय किंमत सांगताय? यांची खाट्या शेळ्यांची 16,000 16,000 रुपयांनी. आणि गाभण 20,000 18,000 22,000. आणि या पिल्लावाल्या पण आहे का याच्यामध्ये? पिल्लावाली शेळ्यांची कशी सांगताय? 20,000. ओके, आणि या शेळ्या कुठल्या आहेत? आळेपाटा. आळेफाटा. ओके, आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल हो, सांगा. 73 85 13 85 31. ओके, आळेफाटा ना? आळेपाटा. ओके, सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, रेट पण सांगितलेले आहे. आणि आळेफाट्याचं लोकेशन शेळ्या पाहू शकाल. बाकीच्या इकडे गार्डनमधून पण शेळ्या तुम्ही पाहू शकाल. माल भरपूर आहे आज. आपल्याला काय फरक पडतो? शेळ्या बघा मित्रांनो, या शेळ्यांची विक्री झालेली आहे. दादा कुठून आले होते? शिक्रापूरवरून. आता शेळ्या आपण पाळण्यासाठी घेतात ना? आपलं काही फार्म आहे का? काय नवीन फॉर्म चालू करतो. नवीन फार्म चालू करते. ओके, आता या उस्मानाबादीमध्ये शेळ्या घेतल्या. कशा घेतल्या शेळ्या? 16.5 दिल्या त्यांना 300 आहे. 16.5. गाभण आहे कशा आहे? गाब नाही तिन्हीच्या तिन्ही. ओके, तिन्ही पण गाभली आहेत बघा. आणि शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली? चांगली आहे ना? ओके, आणि बाजार कसा आहे आता? पण आता कमी जास्त होतच राहतो व्यापार. ओके, पण माल क्वालिटी भेटला त्यांना. सकाळी लवकर आले होते का? हा, सकाळी लवकर. होतो म्हणून हा, मला त्यातलं नाही नाही. हा. मग मी वस्तू काही काय कोणत्याही पाहा गोष्टी नाही घेतली. काय रे बाबा? पाहू शकाल अशा प्रकारच्या त्यांनी शेळ्या खरेदी केलेल्या आहेत. वस्तू चांगली. गाभण शेळ्या आहे उस्मानाबादच्या. लवकर बोल. ठीक आहे, या शेअर घेतल्या त्यांनी 16.5 दिल्या त्यांना. 16.5 दिलेत ना? तेव्हा इकडनं पण बरेच शेळ्या आहेत बघा आज बाजारामध्ये. आणि वेगवेगळ्या व्हरायटी क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या शेळ्या आहेत बघा. खाट्या पिल्लावाल्या आणि गाभण शेळ्या. कशी काढली शे? 2 काढल्या की एक कशी? तिकडच पाहिजे. गर्दी पाहू शकाल. ही पाळीव शेळ्या खरेदीसाठी झालेली गर्दी आहे सगळी. माल पाहू शकाल. तो आता राजस्थानी माल सुद्धा चालू झालेला आहे. बाकी मग इकडं सगळा कटिंगचा माल राहतोय बघा. मेंढ्या पाहू शकाल इकडं. इकडं पूर्ण मेंढ्याच असतं ते आणि पूर्ण ग्रुपवरच विक्री होते. इकडनं बघा मेंढ्यांची सुद्धा आज आवक आहे, बऱ्यापैकी आवक आहे. याच्यामध्ये लहान लहान करडं असतात ते जे आपण बोकड पालनासाठी वापरायचे.
शेळी पालनसाठी ती करड एक नंबर असतं त्याच्यामध्ये. फक्त फिरून शोधावी लागतं ते. अशा प्रकारे मेंढ्या दादा दिल्यात का द्यायच्यात मेंढ्या द्यायच्यात का कशी सांगताय नाही कशी किंमत कशी सांगताय म्हटलं 11 साडे व्हिडिओ काढतोय मी 100चं सोड नाही 100 बी सोडत नाही 4,400 ला इकडं पण आहेत बघा अशी सोकर पण आहेत बघा. सव्वा 12,000 रुपये सांगतात तेव्हा व्यवहार चालू आहे त्यांचा.